बनवणार आहोत तांदूळाचे ढोकळे। त्याच्यासाठी मी 3 वाटी तांदूळ एक 3-4 तासासाठी भिजवून ठेवलेले। त्याच्यात आपण दही ॲड करणार आहोत 1 वाटी। 1 वाटी दही आणि 3 वाटी तांदूळ आणि आलं मिरचीची पेस्ट मी क्रश करून घेतलेली आहे। तर आता आपण दही मिक्स करून त्याला आपण मिक्सर फिरवून घेणार। आता मी ह्याच्यामध्ये 1 वाटी एवढं दही घेणार आणि पाणी बिलकुल टाकणार नाही आहे आणि स्मूथ पेस्ट बनवायची आहे त्याची, एकदम स्मूथ। चला आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। आता हे बॅटर आपण तयार केलंय मिक्सरमधनं क्रश करून। आता मी त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकणार आहे। तुम्ही कोणता पण रवा वापरू शकता, जाड बारीक। आता ह्याच्यात आपण ॲड करणार आहोत आलं मिरचीची पेस्ट। आता आपण सगळं मिक्सचर करून घेतलंय। बॅटरमध्ये आलं मिरची टाकून झाली आहे, 1 वाटी रवा टाकून झालाय। आता मीठ टाकू। आता मी आलं मिरची फिरवतानाच मीठ टाकलं होतं, म्हणजे त्यानुसार मी मीठ टाकणार आहे। मिक्स करून घेऊ स्पॅच्युलाने। आता मी हे बॅटर तयार झालेलं आहे। आता मी ह्याला 10 ते 15 मिनिटं रेस्ट देणार आहे। आता हे ढोकळ्याचं कुकर आहे, त्याच्यात मी पाणी गरम करून घेणार आणि मग त्याच्यामध्ये ढोकळ्याच्या प्लेटमध्ये मी ते सारण टाकणार। आता आपण प्लेटला तेल लावून घेऊ, म्हणजे ते बॅटर चिटकणार नाही। आता बॅटरला आपण रेस्ट दिला होता 10 मिनिटं। आता मी याच्यामध्ये इनो टाकणार आहे। इनोचा पूर्ण सैशे टाकायचा आणि जसा इनोचा सैशे टाकला तसा लगेचच त्याला एकच दिशेमध्ये त्याला हलवून घ्यायचं। खूप हलवायचं नाही आहे, एकाच दिशेमध्ये हलवायचं आहे आणि लगेच प्लेटमध्ये काढून बॅटर काढून घ्यायचं आहे आणि कुकरला लावायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं तिखट स्प्रिंकल करून घेऊ, म्हणजे दिसायला एकदम छान दिसतो ढोकळा। आता हे ढोकळ्याच्या कुकरमध्ये आपण ठेवून देऊ। आता मी हे पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलंय। आता मी त्याच्यात टाकणार आहे मोहरी, फोडणीसाठी, ढोकळ्यांना फोडणी देण्यासाठी। आता ही मोहरी तडतडून झाली आहे, मी आता त्याच्यात हिंग टाकेन, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। आता आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। आता मी त्याला बाहेर काढून घेते। आता आपले हे ढोकळे थंड झालेले, आता मी त्याच्यावर फोडणी टाकणार आहे। अशा प्रकारे आपण त्याच्यात फोडणी टाकू आणि आता हा ढोकळा खायला रेडी आहे। प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।